एक बाप आपल्या मुलीला शिकवतो, बाहेर गेलीस की सावध राहा, कुणावर विश्वास ठेवू नकोस, जास्त उशीरही करू नकोस. एक आई रोज तणावात असते, माझी मुलगी घरी सुरक्षित पोहोचेल का. एक भाऊ सतत आपल्या बहिणीला सांगतो, घरी एकटी फिरू नकोस, गर्दीत सावध राहा. पण कोणाच्याच तोंडून हे शब्द बाहेर पडत नाहीत. मुलगा असलास तरी चांगला वाग, कोणत्याही मुलीच्या इज्जतीवर हात उचलण्याचा विचारही करू नकोस. म्हणजे मुलींना जगायचं आहे की सतत वाचत राहायचं आहे, खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. काल परवा स्वारगेट बसस्थानकावर जे घडलं ती एक जागा नव्हती, ते संपूर्ण समाजाचं प्रतिबिंब होतं. आपण न्यूज बघतो, काही जण फेसबुक इंस्टाग्रामला पोस्ट टाकतात, त्यावर चर्चा करतात आणि विसरूनही जातात. पण एवढंच पुरेसं आहे का. अशा घटना समाजात दिवसेंदिवस वाढत आहेत, कारण गुन्हेगारांना याची भीतीच उरली नाहीये. कारण समाजच गप्प आहे आणि जेव्हा कुठेही अन्याय होतो आपण दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो आपल्याला काय फरक पडतो. पण जर आज आवाज उठवला नाही तर उद्या आपल्यातीलच कुणीतरी बळी पडेल, याची काय शाश्वती आहे. स्त्रियांना सहानुभूती नकोय, स्त्रियांना सुरक्षा हवी आहे. पोलीस, प्रशासन, कायदा सगळ्यांनी जागं व्हायला हवं. पण त्याआधी आपण समाज म्हणून जागं व्हायला हवं. स्त्रिया कोणत्याही ठिकाणी असोत, ऑफिस, रस्त्यावर असोत, म्हणजे रस्त्यावर येताना जाताना किंवा घरात कुठेही असोत, मुलींना सावध सांगण्याऐवजी मुलांनी योग्य वागावं. असं का शिकवलं जात नाही. कायदे आहेत पण न्याय मिळतोच असं नाहीये. मग मुलींनी विश्वास ठेवायचा तर तो कुणावर ठेवायचा. एक मुलगी अत्याचाराला बळी पडते आणि समाज एक दिवस हळहळतो, पण नंतर सगळं विसरतो. हे फक्त बातम्या बघून दुर्दैव म्हणण्याचं प्रकरण नाहीये, हे आपल्या समाजाचं कटू वास्तव आहे. गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत आवाज उठवत राहा. अन्याय सहन करणं म्हणजे खरं तर अन्याय सहन करणं म्हणजे अन्यायाला पाठिंबा देणंच नव्हे का. ही फक्त गोष्ट एका मुलीची नाहीये, ही गोष्ट आपल्या प्रत्येक घराची आहे. आणि म्हणून आज आपण ठरवलं पाहिजे, मी गप्प बसणार नाहीये. आणि खरंच मला वाटतं आपण सगळ्यांनी जागं व्हायला पाहिजे. या गोष्टीला शक्य तेवढा विरोध करता येईल तेवढा विरोध केला पाहिजे, त्या बाजूने आवाज उठवला पाहिजे.